जानावे पृथ्वी सबुड तरली ते नाम वाचे वसो ज्या रूपे सागरात्मजा समजली ते रूप ध्यानी वसो ज्या पादे फणकाडिया स्पर्शला तो पाद भारी ठसो ज्या हस्ते गिरिगोवर्धन चलिया तो हस्त माथावतो कया नवन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कन्ना तोची उपकार न फिटे मज कथा देवा परमानंदा तूच पेडी देवा परमानंदा तूच पेडी सर्वज्ञ श्री चक्रधार स्वामी एकदा पंचकृष्णांचा आपण जयकार करूया. सर्वांनी म्हणायचा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आजचा हा रोहणा गावामध्ये तालुका मोहाडी जिल्हा भंडारा या ठिकाणी होत असलेला हा मंगलमय सोहळा या निमित्ताने या गावातील उपस्थित सर्व बंधू आणि पंथीयुत्तर बंधू भगिनी आणि ज्यांना आपल्याला विशेष मार्गदर्शन करायचे आहे असे हे सर्व बालवर्ग मित्र हो, माझा परिचय तुम्हाला आहे. मी नवरा इथे राहतो. माझं नाव श्री मुरारी दादा बिडकर असं आहे. बऱ्याच दिवसापासून बाबाजी मला सांगत होते की एकदा तरी तुम्ही आमच्या गावाला या आणि एकदा छोटा मोठा सत्संग घ्या. मी बाबाजींना सांगितलं की माझ्याकडे तेवढं काही खूप ज्ञान नाही आहे. मी एक आपला संसारीला थाकून या मार्गामध्ये आलेला आहे आणि जास्त काही फारसे 7-8 वर्ष मला झाली असती, याच्यापेक्षा जास्त काही झालेले नाही. आणि तुम्हाला कल्पना आहे की संसार रसामध्ये जेव्हा आम्ही बोललो असतो त्यावेळी परमेश्वर आम्हाला कदाचित आठवत नाही आणि आठवते, पण तो जो अभ्यास जो पाहिजे आहे तो त्याला घडत नाही. आणि इकडे परमेश्वर छप्पनीच्या आतमध्ये तुम्ही अनुसरण घ्या सांगतात, परंतु इकडे छप्पनीच्या आम्ही समोर चालले जातो आणि त्याच्यानंतर आमची मेमरी काम करत नसते. जी मेमरी आज या नवीन तरुण पिढीच्या मनामध्ये एखादी गोष्ट जर आधी बोलली तर ते सरळ त्या मेमरीमध्ये जाते आणि ती मेमरी त्यांनी कितीही वर्षांनी उघडली तरी देखील ते जसाने तशी उघडते. तसं या वयामध्ये होत नसते. आणि म्हणून ब्रह्मयुद्ध शास्त्र शिकणं एवढं सोपं नाही आहे, त्यालाही भाग्य लागतं. आणि असं असताना जे काही थोडंफार मिळालं संत महंतांच्या कृपेने, आशीर्वादाने, आमच्या परमेश्वराच्या कृपेने या सर्व गोष्टी थोड्याफार मला प्राप्त झाल्या. आणि महत्वाचं म्हणजे इथं आहे की मागच्या मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी तुमच्याकडे एका शुक्रवारी आलो होतो आणि या ठिकाणी जो सत्संग झाला होता तुमचा, जो आठवडीला जो होत असतो पूजा अवसर, तर त्यावेळी जेव्हा आलो मी तेव्हा पाहिलं की तिथे एखादा साधू वगैरे समजा तुमच्या गावात असेल तर तुम्ही बोलवलंच पाहिजे. कारण त्यांच्या एखाद्या आदर्श गुरुजींकडून जर आम्ही मार्गदर्शनाखाली जर ते केलं तर ते विधियुक्त पूजा होत असते. आणि प्रसाद वंदन म्हटलं की ते विधियुक्त व्हायला पाहिजे. आणि एखादे संत पुरुष जर तिथे उपलब्ध आहे तर सुरुवात
त्यांच्यापासून केली पाहिजे, हा मूळ पाया आहे. कारण तो तुमच्या गावातील संत असेल की तो बाहेरचा असेल, तो शेवटी त्याने देवाला अनुसरण घेतलेलं आहे, तर तो तुमच्या आमच्यासाठी तो एक शिक्षकच आहे, वंदनीय आहे, पूजनीय आहे. आणि म्हणून तिथं होणारी आरती जे काही झालं ते सगळं त्यांनी बरोबर केलं, त्यात काही मला काही टीका तर कोणावर सोडायचं नाही. परंतु तुम्ही पाहिलाय की विषयाचं बंधन करताना काही लोकांच्या डोक्यामध्ये टोप्या नव्हत्या, कोणाचं ते डोकं होतं, त्यातल्या त्यात प्रसाद बंधन करताना कोणी असे सरळ बसताना देव असे करत होते. काही लोकांचे मात्र नक्कीच असं खाली करून त्यांनी ते आपलं वंदन केलेलं आहे. यामध्ये काही दोष दिसून येत. मग मला असं वाटलं की बाबा तुम्ही या गावामध्ये राहता, मग या ठिकाणी काही अविधी घडतात, यांच्याबद्दल जर तुम्ही मार्गदर्शन केलं तर तेच अनुकरण मुलं करतील, आणि म्हणून त्या मुलांना संस्कार पडावेत म्हणून एक छोटस बालशिबिर घेण्याचं आम्ही नियोजन आखलं. आता यासाठी काय आहे, मी सकाळपासून पाहतो आहे ज्या पद्धतीनं एक संत पुरुष आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांना जी अपेक्षा असते की आमच्याकडे संत महात्मा आले आहेत, आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, एखादा काही छोटी मोठी तुमच्याकडे काही समस्या असते ते विचारली पाहिजे. परंतु असा एकही गृहस्थ माझ्याकडे आला नाही, हे मला दुर्दैवाने सांगावं असं वाटतं. असो, यावरून असं वाटतंय की इथे संत महात्म्यांची किंमत आहे किंवा नाही, किंवा त्या परमेश्वराचे जे संस्कार आम्हाला दिलेले आहेत ते आम्ही या मुलांना घडवतो की नाही, हा प्रश्न निश्चितच आमच्या समोर पडतो आहे. आणि म्हणून हा एक छोटासा एक शिबिराचा कार्यक्रम समजा की एखाद्या मुलांना आपण जसं बसून सांगतो त्याप्रमाणे आपण आज काही गोष्टी आपण सांगूया, जेणेकरून कुठलीही वस्तू हँडल करताना किंवा पूजा करताना, आरती करताना, दंडवत टाकताना पाणी शोधून का बरं प्यावं, अशा अनेक त्या लहान लहान प्राथमिक ज्या गोष्टी आहेत त्या नित्यक्रमाने आम्ही करतो, त्या कितपत आम्ही योग्य पद्धतीने करतो हा विचार जेव्हा आमच्या लक्षात येते. आणि हा प्रारंभिक एबीसीडी जर आम्ही शिकली नाही, जर आई वडिलांनाच माहिती नसेल तर ते मुलांना काय शिकवतील, असाही एक प्रश्न इथे निर्माण होतो. आणि म्हणून मग चला एखाद्या थोडेसे काही तुमचे जे बालमित्र आहेत, लहान मुलं आहेत, पाळले तुमचे आहेत, त्यांना तुम्ही इथे घेऊन या आणि आम्ही तुम्हाला काहीतरी या विषयावर मार्गदर्शन करू, अशा प्रकारचं आम्ही तो विषय मांडला. आणि त्यामधूनच पालकांना सुद्धा काही गोष्टी सांगण्याची गरज आहे. आणि म्हणूनच आजचा हा मंगलमय सोहळा इथे होतो आहे. म्हणजे बाबाजींच्या बाबतीत तुम्हाला माहितीच आहे, एक तारीख दिलेली आहे. काय तारीख आहे ती? 2005 ची तारीख. 30 ऑगस्ट 2005 या दिवशी यांना जो चमत्कार घडला तो तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. परमेश्वराची झालेली कृपा, एखादा माणूस मेलेला आहे, सरलेला आहे, घोषित होतो आहे आणि 4 तासानंतर तो जर जिवंत होतो आहे, पुन्हा तो तुमच्या मध्ये येतो आहे, तरी अशी दुर्मिळ घटना तुमच्याच गावात आणि याच बाबांची घडलेली आहे जी माझ्या शेजारी बसलेले आहे. आणि एवढा मोठा महात्मा तुमच्या गावात आहे आणि त्याचे जर मूल्यमापन तुमच्या जवळ नसेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका काय होऊ शकते. ते तडफडतात, विचार करतात नेहमी की माझ्या गावामध्ये मी घराघरात गेलं पाहिजे, लहान मुलांना संस्कार दिले पाहिजे, मोठ्यांना दंडवत घेण्याची रीत नाही, कोणाला दंडवत चालू आला की तिकडे पाहतात. अशा प्रकारचे जे आमचे निगेटिव्ह भावना जे आहेत त्या पॉझिटिव्ह कशा होतील यासाठी ते सतत झटत असतात. माझ्याशी बरेच दिवसापासून बोलत आहेत, मला चला एखादा सत्संग तुमच्या गावात घेऊ. तर असो, आपण परमेश्वरांनी त्रिकाळ पूजावचं सांगितलेला आहे, तो आमचा प्राथमिक विधी आहे. पश्चात प्रहरी उठीजे. स्वामी म्हणतात प्रत्येक जीवाने
पहाटेच्या प्रहरी, पश्चात प्रहरी म्हणजे 3 ते 6च्या दरम्यान उठलं पाहिजे. कारण तो जो काळ असतो तो सारस्वत काळ असतो. अतिशय प्रकृतीला सुंदर असणारा निसर्गरम्य वातावरण. आणि अशा वेळी जर आम्ही परमेश्वराचं नामस्मरण केलं, चिंतन केलं, सगळ्यांचा पूजावतर केला, दंडवत घातले, तर नक्कीच दिवसभरात जे साफल्य जे आम्हाला ह्या सगळ्या क्रिया करून मिळतात ते तुम्हाला अवघ्या 3 किंवा 2 तासामध्ये आम्ही करू शकतो. कोणाला 3 वाजता उठणं होत नाही, 4ला उठा, 4ला उठ नाही, 5ला उठा, परंतु नित्यक्रमानं काहीतरी घडलं पाहिजे हा त्यामागचा आमचा उद्देश असतो. सर्वात महान, सर्वात मोठी जी गोष्ट कोणती सांगितली असेल तर नामस्मरण सांगितलेलं आहे. किती लोकांना नाम तरी माहिती आहे किंवा नाही याबद्दल मला शंका वाटतं. सर्वांना नावं माहिती आहेत का? सर्वांनी उपदेश घेतलेला आहे का? घेतलेला आहे. नावं माहिती आहे? कोणाला नावं माहिती आहे? हात तुमच्या घरात. आता कोणाला माहित नाही असं नाही हात तुमच्या घरात. किती लोकांना माहित नाही? तू उपदेश घेतलेला आहे का? नाही घेतला. अरे तुम्ही उपदेश नाही घेतला ना, तू लहान आहे तू. आता या मुला मुलींना, तुमच्याकडे मुलगा असेल मुलगी असेल, त्यांना 8 वर्षापासून आपण 8 वर्ष झालं की त्याला उपदेश दिला पाहिजे असा एक नियम आहे. कारण 8 वर्षापासून विकाराचा संचय त्यामध्ये होत असतो. जोपर्यंत विकार संचार होत नाही तोपर्यंत ठीक आहे. तो कुठेही गेला, त्याने किती चुका केल्या, दंडवत नाही घेतला, बोलता नाही की चालत नाही. परंतु हे संस्कार आम्ही जेव्हा ते लहान असते की नाही तेव्हापासून घातले तर ते खूप चांगले राहील. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. तुझं पाणी मिळेल का प्यायचं? आपले लहान लहान मुलं असतात. आमच्या काळामध्ये 8 वर्षाचा जेव्हा बालक व्हायचा तेव्हा तो पहिल्या वर्गामध्ये जायचा. कारण हा जोपर्यंत असा पुरत नाही तोपर्यंत शिक्षक शाळेमध्ये एंट्री देत नव्हते. आजचा काळ तसा मात्र राहिलेला नाही. आज 2.5 वर्षाचा झाला की ते पहिलीच्या अगोदर काय काय म्हणतात त्याला, केजी 1 केजी 2 अगोदर आहे. त्याला काहीतरी प्री जनरेशन प्री एज्युकेशन म्हणतात, नर्सरी पण म्हणतात मराठीमध्ये. तर 2.5 वर्षाच्या बालकाला आम्ही नर्सरीमध्ये टाकतो, त्याला काही समजत नाही तरी त्याला शाळेत घेऊन येतो, त्याला आणतो, ऑटो रिक्षा करतो. जर शाळा एखाद्या किलोमीटर असेल तर त्याची आम्ही काळजी घेतो. मग तो 3.5 वर्षाचा होता होता तो KG1 मध्ये प्रवेश करतो. KG1 करतो, मग KG2 करतो, मग तो फर्स्टला जातो. म्हणजे 3 वर्षाचा शिक्षण त्याला दिल्यानंतर जो पहिलीमध्ये ज्यावेळी तो जातो ना, सुरुवातीला त्याला ABCD शिकवतात. मग पुढच्या वर्षी त्याला मग ANT म्हणजे मुंगी असे 3 अक्षर घेतात, 2 अक्षर शिकवतात. त्याच्यानंतर थोडं अर्जन पुढे जातात. EIOPA एरोप्लेन म्हणजे विमान. म्हणजे त्याची प्रगती अशा प्रकारे होत जाते. आणि जेव्हा तो फर्स्ट मध्ये जातो तेव्हा असं वाटतंय की आमच्या घरातला मॅट्रिकच्या बोर्डात असेल ना तेव्हा तो तेवढा हुशार झालेला असतो. मला स्वतःला अनुभव आहे की 5वीला गेलो तेव्हा मला ABCD होती. आज 5वीचा एक मुलगा मी पाहिलेला आहे, पहिल्या वर्गामध्ये शिकणारा, तो माझ्याशी इंग्रजीमध्ये बोलतोय. ही शिक्षणाने केलेली प्रगती आहे. ही शिक्षणाने केलेली प्रगती आहे. नक्कीच यासाठी पालकांचं स्वागत केलं पाहिजे. परंतु आमच्या मातृभाषेला मात्र आम्ही विसरू नये. कित्येक मुलांना इतकी जास्त आणि सुंदर इंग्रजी येते की त्यांना मराठी बोलण्याचा त्रास येतो, मराठी लिहिण्याचा त्रास येतो. ही परिस्थिती तयार झालेली आहे. मातृभाषेला विसरता कामा नाही. आमच्या चक्रधर स्वामींनी सुद्धा मराठीला अतिशय महान अशी भाषा म्हटलेला आहे. अभिजित जातीचा म्हणजे भाषेचा दर्जा या आमच्या मराठीला मिळालेला आहे. आणि म्हणून या अभिजित भाषेला आम्हाला टिकवायचं असेल तर मराठी भाषा टिकवणं गरजेची आहे. आज गावागावामध्ये जे सरकारी शाळा असतात त्यांची अवस्था बघा. शिक्षक स्वतः सांगतात की मुलं आमच्याकडे पाठवा, पण त्यांच्या मुलगा मात्र इंग्रजी शाळेमध्ये शिकतोय. ही शोकांतिक आहे. एक शिक्षक तुमच्या गावात घराघरात येऊन सांगतोय की आमच्याकडे मुलं नाहीत, मुलं तुम्ही पाठवा.
आणि त्याच्या घरी जेव्हा पाहतो त्याचा मुलगा मात्र कॉन्व्हेंटला जातो, मोठ्या स्टँडर्ड कॉन्व्हेंटला जातो. ही शोकांतिका आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आजची पिढी प्रगत पिढी आहे, शिक्षणामध्ये अतिशय समोर गेलेली आहे. आम्ही जेव्हा मॅट्रिकला गेलो, जेवढं आम्हाला इंग्रजी येत असेल तेवढं आता पहिलीतला वर्गात पहिली किंवा दुसरीतला मुलगा बोलून गेलो, एवढं प्रगत शिक्षण झालेलं आहे. परंतु याच शिक्षणाबरोबर हे काही नाही झालं. आता 5वी शिकला, 6वी शिकला, हळूहळू मॅट्रिक जाईल, 12वी जाईल, सायन्स घेतो तो, सायन्स 12वीच्या नंतर तो अनेक कोर्सेस करतो. कोणाला डॉक्टर बनायचं, कोणाला इंजिनियर बनायचं आहे. आमच्या वेळी हे काही भानगडी नव्हत्या एवढ्या, आम्हाला त्यावेळी मार्क्स खूप लागत होते, तेवढे मिळत नव्हते. ही शोकांतिका आहे शिक्षणाची. परंतु आजचा विद्यार्थी मात्र मी असं पाहिलेलं की 85% 90% लोक विद्यार्थी सायन्स कडे वळतात, म्हणजे त्यांचं इंग्रजी इतकं मजबूत झालेलं असतं. खूप स्वागत करण्यासारखी ही बाब आहे. परंतु एकीकडे अधोगतीची बाब अशी आहे की त्यांना तुम्ही कधीही परमेश्वराचे संस्कार मात्र दिलेले नाहीत. ही गोष्ट मला जाणून इथे सांगायची आहे. शिक्षण हे कशाला घेतलं जातं? डॉक्टर बनल, इंजिनियर बनल, एखादा मोठा सायंटिस्ट बनल, वैज्ञानिक बनल, विमान चालवेल, पायलट बनेल. त्याला अनेक मार्ग आहे आणि त्या मार्गाने तो स्वतःच्या प्रगतीसाठी वाटचाल करतो. पुढे त्याला त्याच्या लग्न होते, मुलं बाळ होतात आणि तो आपली प्रगती, पैसे खूप कमवतो, लाखाने पैसे कमवतो. म्हणून त्याला धर्माचा विचार आहे, त्याला धर्माचं काहीच माहित नसते. आणि म्हणून आम्हाला शैक्षणिक पात्रतेबरोबर आध्यात्मिक पात्रता वाढली पाहिजे, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही या शैक्षणिक पात्रतेवरून आध्यात्मिकडे जात नाही तोपर्यंत, कारण दोघांची सांगड असल्याशिवाय आमची प्रगती होऊ शकत नाही. आम्ही जिवंत असेपर्यंत आम्ही शिदोरी तयार केलेली आहे, त्याचं नाव आहे शिक्षण. म्हणजे आम्ही आज आमच्याकडे बालकाला 2.5 वर्षाचा झाला, शाळेत टाकला होतो, तो डेव्हलपमेंटला लागला. आई वडिलांचं एकच लक्ष की माझा मुलगा वैमानिक व्हावा, माझा मुलगा इंजिनियर व्हावा, माझा मुलगा डॉक्टर व्हावा. चांगले स्वप्न आहेत, परंतु त्याचबरोबर एवढी आधुनिकता नसावी की त्याने परमेश्वराला उद्या नाही, देवाला मी मानत नाही, कुठला देव कधी पाहिला, मी वैज्ञानिक आहे. अरे काय बोलता मा बाबा? अरे त्याच्याशिवाय तुमचं होणार तरी कसं? आणि तुम्ही ही जी डिग्री कमवली ती कशासाठी कमवली? पोट भरासाठी, आयुष्य आराम करण्यासाठी. आणि शेवट तुम्ही कितीही पैसा कमवला, किती ऐश्वर्याबाद जगला, तुम्ही विमानाने जरी चालत असला, प्रवास करीत असला, एक दिवस मात्र तुम्हाला जाणं आहे. या जगामध्ये मृत्यू हा अटल आहे. आणि म्हणून जन्म हा मृत्यूचा आरंभ म्हणतात. आम्ही वाढदिवस करतो, त्या मुलांना त्या वाढदिवसाच्या निमित्ताने टाळ्या वाजवतो, त्याचं काही काही कितीतरी कौतुक करतो, करा, त्याच्यात विरोध नाही. परंतु पाश्चात्य संस्कृती तुम्ही का वापरता? ही शोकांतिका आहे. कुठल्या शास्त्रामध्ये सांगितलं? एक केक आणा, त्याच्यावरती मोमबत्ती जाळा, तिला जाळा, आणि जाळल्यानंतर मध्ये ज्यावेळी तो फुंकर मारतो त्यावेळी हॅपी बर्थडे टू यू म्हणतात. अशा प्रकारचं ते एका वेळी कितपत योग्य वाटते? आमचा धर्म काय सांगतो आहे? अंधारातून प्रकाशाकडे. म्हणजे जे अंधारामध्ये आहे, जे अज्ञानामध्ये आहे, त्यांना ज्ञानाकडे नेणारा मात्र आमचा वाढदिवस मात्र सांगतो प्रकाशामध्ये तो आहे. मोमबत्ती जडते, त्याला भिजवून त्याचा वाढदिवस बनवतो. आम्ही खरोखर वाढदिवस बनवतो का? त्याची भाषा मला कळली काय? विचार करून पहा जरा. तुम्ही करा, आम्हाला काही त्याचा विरोध नाही, परंतु तुम्ही सायंटिफिकली विचार करा. आपल्या शास्त्रीय भाषेत तुम्ही त्याचा विचार करून पहा. असा वाढदिवस कधी बनवला असेल काय? वाढदिवस बनवायचा नक्कीच बनवा. मी तुम्हाला मला बोलवायचं, साधू संताला बोलवत नाही तर अजिबात त्या मुलाला द्या ज्याचा वाढदिवस आहे. विडा अवसर करा देवाला. तुम्ही केक आणण्यापेक्षा पेढा आणा. तुम्हाला काय म्हणतात त्याला, केकही आणा तुमची इच्छा होती तर तुम्ही. पण देवाच्या समोर देवाला आधी त्याला अर्पण करा. देवाच्या समोर तो केक तुम्ही काटा आणि तो देवाचा उच्चिष्ट प्रसाद सर्वांना वाटा.
तोच वाढदिवस करण्याचा प्रकार मात्र नक्की बदलला पाहिजे. आणि हे जेव्हा बदललं ना तेव्हा आम्हाला हे जे वेळ लागला ना इंग्रजी हे आमचं थोडंसं कमी आहे. इंग्रजी मी बोलू शकतो, मी तुमच्याकडे इंग्रजी मध्ये इथेही बोलू शकतो माईकवरती, पण त्याची मला गरज नाही. कारण मला माझ्या मातृभाषेवर अभिमान आहे. मला माझी मातृभाषा मराठी खूप आवडती आहे. अशा मराठी भाषेचा मी विद्यार्थी आहे, माणूस आहे की ज्या ठिकाणी आमच्या स्वामींनी सर्व शास्त्र जरी संस्कृत मध्ये असले तरी प्राकृत मध्ये सांगणारे 850 वर्षापूर्वी आमचे सर्वज्ञ चक्रधर स्वामी चक्रपाणी महाराज पहिला अवतार गोविंदप्रभू आणि सर्वज्ञ चक्रधर हे एकाच काळात झालेले. आणि प्रत्येक जी गोष्ट विज्ञानाने जी आज सिद्ध केलेली आहे ती गोष्ट सर्वप्रथम आमच्याच पंथाला मिळालेली आहे. असा कोणता तरी एखादा शोध सांगा, वैज्ञानिक विषय सांगा, एखादा थोर काव्य सांगा की जे याच्या आधी नव्हतं. काही लोक म्हणतात संस्कृत मधून प्राकृत मध्ये भगवद्गीताला ट्रान्सफर सर्वात आधी ज्ञानेश्वरांनी केलं. आम्हाला असंच माहिती होतं. आमचं शास्त्र थोडं दबलेलं होतं ना, आम्ही स्वतःही अज्ञानी होतो. परंतु त्या ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या आधी 100 वर्ष अगोदर आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आलेले आहेत आणि त्यांनी अख्ख लिखित मराठीमध्ये आमचं हे वाङ्मय आमच्या समोर मांडलेलं आहे. पहिला सामाजिक त्याला पुरुष म्हणता येईल, या ठिकाणी देव पुरुष आहेत होतो, महात्मा परमेश्वर आहेत ते. सर्व गोष्टीनं अशी कुठलीच गोष्ट या अवताराच्या हातून सुटली नसेल किती मिळले नाही किंवा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. किती अनेक शास्त्र तयार झालेले आहेत. 6,500 ग्रंथ त्या मानव पंथाच्या संग्रहालयामध्ये आहेत. कुठलाही तुम्हाला असा विचार दिसणार नाही की या ठिकाणी तो विचार मिळणार नाही. परंतु तो विचार मात्र तुम्ही अवलंब कसा केला हे महत्वाचं आहे. पहिली कवयित्री मानव पंथाने दिलेली आहे. विचार करा तुम्ही, कविता कितीही बोलल्या असतील, पहिला समाज सुधारक श्री प्रभू बाबा आहेत. मातांगाचा लाडू खाणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत. विचार कांडार लांब करणारे, दूर करणारे आणि अशा स्वामींनी मराठीला अग्रभाषा देणार, अग्रभाषाचा नंबर देणारे, मराठीला अभिजित भाषेचा दर्जा मिळण्याचं कारण काय? ही भाषा 2,500पेक्षाही जास्त वर्षांची भाषा आहे आणि आमचं शास्त्र देखील स्वामींनी मराठीमध्ये सांगितलं. महाराष्ट्रीय असावे. स्वामींनी सांगतात महाराष्ट्राची ही खूप पुण्यभूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रात सांगितलं राहिला संत पुरुषांना आणि तेही गोदावरीचे तीर सांगितलेलं आहे. खूप शिकायचं आहे, खूप शिकवायचं आहे. वेळ अपुरा पडतो, विषय अनेक आहेत आणि म्हणून आज या प्राथमिक गोष्टीमध्ये मी एवढंच सांगणार की 15 मिनिट झाले का बदलून घ्या. 5 नामं प्रत्येकाला यायला हवं, त्याचं स्मरण आम्हाला करता यावं, दंडवत घालता यावं, सकाळी उठण्याची सवय लागावी, श्रीकार आमचा पूजा अवसर झाला पाहिजे त्यासाठी प्रयत्न तरी केला पाहिजे. दुपारचा वेळ आहे आणि शेतामध्ये जातो, हरकत नाही, परंतु संध्याकाळी तरी आमचा नाही गाव आमचा परिवार तरी बसून संध्याकाळचा सायंकाळी पूजा अवसरही आपण केला पाहिजे. त्या मुलांना सोबत जेव्हा आम्ही देव करतो तेव्हा मुलांना सोबत घेऊन बसा. मुलांना दिसलं पाहिजे की आमचे वडील पूजा कसे करतात. त्यांना तो दगड वाटतात नाही, तर दगडात काय महिमा आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे. स्थानावर जातो काय तिथे देव बोलते का होतो आमच्यासोबत, श्रद्धा किती मोठी आहे. ज्या ठिकाणी स्वामींचा स्पर्श झालेला आहे, चरण स्पर्श झालेला आहे, तो पावन पवित्र पाषाण आमच्या या पूजेमध्ये आहे. त्याचं महत्व तरी आम्हाला माहिती आहे का किती पवित्र आहे म्हणून. ज्या हस्तगिरी गोवर्धन उचललेला मी श्लोक म्हणतो सुरुवातीला, ज्या करांगडीवर 21 किलोमीटरचा जो पर्वत त्या गोपाल कृष्णांनी त्या गोकुळातल्या सर्व गावांना रक्षण करण्यासाठी करांगडीवर उचलला, तो किती मोठा असेल कल्पना करा. करांगडीवर जो गोवर्धन उचलू शकतो तो करांगडीला ज्याचा स्पर्श झालेला आहे ना तो पाषाण आमच्या पूजेमध्ये आहे. तो किती पवित्र आमच्या जवळ लक्षात घ्या.
कधी विचार केला का हो? श्री प्रभू बाबांची मामी बहीण विटाळसिंग झाली होती. अत्यंत एक सुंदर लीळा आठवतो. लीळा सांगितलाय तो सांगतो तुम्हाला थोडीशी लीळा. श्री प्रभू बाबा लहान असताना त्यांच्या मामांनी त्यांच्या मामाकडे आणून दुर्गपूरला ठेवलं होतं. ते मामा प्रकांड पंडित होते आणि त्यांच्या बरोबरच हा शिकेल आणि चांगला होईल. कारण त्यांचे आई वडील सगळे त्यांचे भाऊ वगैरे वाचत नव्हते. बरोबर गुंड्या नाव झालं. गुंडन नाव वेड्या पेशासारखी वृत्ती असते जी. वेड्या वडिलासारखं कोणाला हातून द्यायचं, कोणाला काही बघायचं, कोणाला बाईला खेळून द्यायचं, कोणाला बाईचं मुलगा कोणी आहे ना तिथं मुलाला सांभाळून घ्यायचं. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाला सांभाळते ना, त्याप्रमाणे श्री प्रभू बाबांनी सांभाळलेलं आहे. परंतु हे जे काय म्हणतो त्याला विटाळ म्हणतो आपण, स्त्रीचा विटाळ म्हणतो का नाही, तो तुम्हाला भाषेत मला सांगता येणार नाही. त्याच्यावर एक लीळा मला आठवली. समजा ते लक्षात घ्या. थोडंच सांगितलं, जास्त लांब घेणार नाही. श्री प्रभू बाबा लहान असताना मामाकडे राहायचे. तिथं ते शाळा शिकायचे. मामा त्यांना शिकवायचे. परमेश्वर अवतार हे त्यांनाही माहिती नव्हतं. मामांनाही माहिती नाही की कोणीतरी परमेश्वर अवतार आमच्या घरी आलेला आहे. आणि एक दिवशी त्यांची एक मोठी मामी बहीण बाहेर बसलेली होती. बाबा म्हणते ती बाहेर का बरं बसली? ते विचारशी नाही म्हणून ती बाहेर बसलेली आहे. मामी बहीण थोडी हाशी बच्चा पण त्यांची शाळा आहे. तिथे नातं होतं त्यांचं बोलायचं मजा. ती गेला काय ना म्हणते हात लाव स्पर्श करून तुला हे नाही माझ्या जवळ नाही यायचं. माझ्या जवळ येऊ नका. मला खबरदार मला स्पर्श केला तर. अरे नाही ना रे दादा, मला स्पर्श नको करू ना. तू काय म्हणतो सांगतो मला. तुला हात लावला का मी? मला हात देईल का माझा? काय होईल सांग ना. कोणता माणूस गुणपेशी मूर्ती श्री प्रभू बाबांची लीळा लक्षात घ्या. किती सुंदर लीळा आहे. हो ना, हात लावतो. तिला म्हटलं खरंच हात लावली. ती लागली पळायला. त्याच्या माझा हा गुंडम दाबलेला धावायला. धावत ते जिथं जायचे तिथं स्पर्श करायचा. त्याचा स्पर्श तिथे गावात जिथे त्याला स्पर्श करून टाकला. सारा गाव दिला वाटवून. शेवटी घरी आला काय करणार बिचारी ते दमून गेलेली पडली घराच्या समोर. यांनी काय तिच्या जे वाकडी बोजरी होत्या की नाही सगळ्या उतरले टाकले का राजीनामा. अरे मुली पूर्ण गावात पाठवून असं काय करावं. सुंदर लक्षात घ्या. विटाळ चालणार अजिबात महानपंथाने मानायचा नाही. परमेश्वर तुम्हाला क्षमा करणार नाही. लक्षात घ्या. नैसर्गिक क्रिया आहे ही, कुणी निर्माण केलेली नाही म्हणून विटाळ मानायचा नाही. स्त्रीचं सौंदर्य चांगलं राहावं. दूषित झालेला मळ बाहेर निघावा म्हणून निसर्गरूपी केलेली ही क्रिया इथे होत असते. विटाळ म्हणून नाही. हे ब्राह्मण पंडितांनी लावून ठेवलेला विटाळ असते म्हणून. फक्त आमच्याकडे नाही. म्हणूनच देवता धर्मवाले लोक आंघोळ देवाला स्पर्श करत नाही. आणि आम्ही 8 दिवसही आंघोळ करणार नाही ना, तरीही शुद्ध अंतःकरणाने देवाला मात्र आम्ही नमन केल्याशिवाय राहत नाही. 360 दिवस 7 दिवस 24 तास कोणताही स्त्रीला आमचा देव मुक्त आहे असा एकमेव पंथ म्हणजे महानुभव पंथ. याच्याशिवाय दुसरा पंथ ही शिकवण देऊ शकत नाही. आणि म्हणून स्वामी म्हणतात सर्व धर्म या सर्व शास्त्र या शास्त्राची मिळती परी हे कवनाही न मिळे. जगात जेवढे काही शास्त्र उपलब्ध असतील हे सर्व देवी देवतांची शास्त्र आहेत. या शास्त्रांमध्ये सर्व शास्त्रांमध्ये जे सांगितलेलं आहे ते सर्वच्या सर्व या शास्त्रात सांगितलेलं आहे. परी हे कवनाही न मिळे. परंतु याच्या व्यतिरिक्त जे याच्यात सांगितलेलं आहे ते कुठेही मिळत नाही. अशी काय वस्तू आहे हो? रामायण महाभारत विष्णू पुराण शिवपुराण दुनियाभराचे 4 वेद 5 शास्त्र 18 पुराण 52 उपनिषद सर्व छानून टाका. जे व्यतिरिक्त आहे ना ते कुठेही मिळत नाही. ही आमची ख्याती आहे महानपंथाची.
हमखासपणे सांगितलं पाहिजे मी मानवपंथी आहे. डंके की चोट पे बात करणे को होना, कधीच लाजायचं नाही, मानवपंथ नाही. लोक म्हणतात आम्हाला काळी दगडवाले का तुम्ही? हो, काळी दगडवाले आहोत का आम्ही? काळ्या दगडाची महिमा माहित आहे का? अहो आमची तांबडेही आहे, काळेही आहे, पिवळेही आहे, वस्त्र बी आहे, देवाचे नख आहे, केस आहे, भिक्षा मागण्याची भिक्षापात्र आहे, कितीतरी गोष्टी आहे जे आम्हाला वंदनीय आहे. श्री प्रभुबाज बाबांचे नख आहे, त्याची नख आधी प्रसाद वंदना करायला लोक देशातले लोक जातात, ज्या ठिकाणी जातात म्हणतात महिमा पहा प्रसाद वंदनाचे किती आहे ना. खूप म्हणतो तुमच्याकडे प्रसाद वंदन आठवड्याचा होत असते, चांगली प्रथा आहे. फक्त त्याच्यात थोडस अविधी किंवा विधी काय होतो तेवढाच मात्र बाबांकडून समजून घ्यावं. मला वेळ नाही राहत एवढा, पण बाबांची अशी इच्छा आहे की महिन्यातून एकदा तरी सत्संग या गावात झाला पाहिजे. तळमळ आहे त्यांच्या अंगामध्ये, परंतु तळमळ मात्र तेव्हाच पूर्णत्वाला होईल जेव्हा तुमच्या लोकांचा सहकार्य मिळेल. त्यांना नसन चांगलं बोलता येत, नसन त्यांच्याकडे ज्ञान, तळमळ मात्र नक्कीच आहे, तळमळ असायला पाहिजे. ती तळमळ या माणसाच्या अंगी हे मी पाहत आहे. नाहीतर मला बाहेर गावी जायचं होतं, मोठा कार्यक्रम तो टाकून सुद्धा मी शब्द दिला म्हणून तुमच्या समोर आहे. 1 तारीख आणि 28 तारीख दोन्ही दिवस मला 3 कार्यक्रम आहेत. एक अमृतसरला आहे, एक अमरावतीला आहे, नागपूरला पण आहे. आजही संध्याकाळचा कार्यक्रम मला आहे, संध्याकाळचा तरी नाही गेलो. अपेक्षा होती तुम्ही यावं, 2 शब्द माझ्याकडून वेळे मुखे जे काही येतात ते तुम्ही ऐका. पण मी किती दुर्दैवी आहे की कोणाला मी आपलं सांगू शकत नाही. माझ्या मनामध्ये वाटतं कोणीतरी माझा आहे का वो वेड्या मुखानं, मी ज्ञानी तर नाही. ती संधी मला मिळत नव्हती, ती संधी बाबांनी पुन्हा संध्याकाळी घडवणार, नाहीतर मी सुद्धा इथून जेवून शकतो. नाराज झाला होतो. बाबा म्हणलं मी सायंकाळचा मला कार्यक्रम आहे, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मी जर गेलो नाही तर माझी तिकडे फोन आलाय, मला जाऊ द्या. नाही म्हणून बाबा इथंच थांबत, मी जाऊ नका आजच्या दिवस. थांबली 2 दिवसाचा सत्संग ठेवला. उद्याचा दिवस शिल्लक आहे, उद्याचा दिवस शिल्लक आहे. तुमची इच्छा असेल तर उद्या आपण पुन्हा सत्संग घेऊ, आणि नसल तर तुमची मर्जी. परंतु त्यांची तडमड मात्र लक्षात जर घेतली, यांनी काय तुम्हाला सांगितलं, काही तुमचं चांगलं आहे काय वाईट आहे हे माहित नाही. गावागावामध्ये या भानगडी मला भानगडी असतात एवढा अनुभव मला आहे. माझ्या गावात तुम्ही ज्या बरोबर किती लोक चांगले म्हणतात मला, मी एवढा इथे तुमच्यासमोर गोष्टी करून राहिलो. माझ्या गावात ज्यावर किती चांगले म्हणतात मला, ही परिस्थिती गावोगावची आहे, लक्षात घ्या. परंतु तेवढी संत आहे, देवाचे वस्त्र त्याने अंगावर घातलेली आहेत, आणि म्हणून त्या वस्त्रासाठी त्याला अपशब्द बोलता येत नाही. त्याने एखादा अपमान केला असेल, गुन्हा केला असेल तुमचा, तर ती उत्तर नाही दिला पाहिजे. त्याचं मर्म नाही दुखलं पाहिजे. त्याचं मर्म दुखलं खूप त्रास होतो. आपली दिल्याकडून मागं राहिली, त्याने ते गुंड बाबा नाही, त्या गुंडीने उचलला त्याची ते वस्त्र वाकडा बोलला आणि त्या रांजणामध्ये टाकल्या, भरू पाण्यात मागलेल्या. अरे रे रे रे, पुढे किती पाठवलं रे, पंडिताच्या घरी तो राहतो, ब्राह्मण पंडित आहे मी. ते काही केलं त्या ब्राह्मणाने सांगितलं गाव वाटवलं, म्हणजे आता कसं करू मध्ये कसं करायचं. आणि गुंड्या मात्र आता कोणी मारेल म्हणून कोणतरी गावाच्या बाजूला, घराच्या झोपडीच्या बाजूला दडून बसलाय. आता परमेश्वर अवतार त्या खोट्या ब्राह्मणांच्या लीला करण्यासाठी मात्र, त्यांना चमत्कार दाखवण्यासाठी, त्यांना सत्यार्थ समजवण्यासाठी मात्र एका काय म्हणतात उकिरड्यासारखी एक वस्तू होती त्या ठिकाणी तो दळलेला आहे. उकिरडा आहे म्हणते तो, तर उकिरड्यामध्ये दळलेली आहे. भीती कुठे थरथर कापून राहिलेली आहे, ती मला मारतील की काय. सर्व ब्राह्मण नंदीपुरातले तिथे घोडा खाली आहे, काय करावं विचार त्यांना सूचना. आणि शेवटी त्यांनी एक निर्णय घेतला, आज संध्याकाळ होऊ द्या, आणि गावाचा जो भंगी आहे, जो कचरा जो गुरु कापतो येतो बाहेर गावी, ते
घाण साफ करतो त्याला सांगा की हे जे आहे वस्त्र हे सगळं तू गावाच्या बाहेर देऊन दे रात्री येऊन, आणि पाणी सुद्धा कुठं साठवून देऊन दे, ठेव सुद्धा. आणि त्याच्यानंतर मग तिथे लांछनामध्ये मिस्टर घालून असा झाड की त्यामध्ये पाण्याचा स्पर्शही राहणार नाही, कारण ते रांजण राजनाची किंमत होती. राजनाथांना वाचायचं होतं ना, त्याचं राजनाथही फेकल लावलं होतं, आणि राजनाथही फेकलं तर दुसरा कधी बाटला असता, तेही पाप व्हायला नको. म्हणून त्यांनी रांजण स्वच्छ झालं पाहिजे, कोरडं झालं पाहिजे म्हणून सांगितलं. आणि त्यांनी हा निर्णय घेतला की त्या भांग्याला बोलवलं, सांगण्यात आलं, आणि त्याने ठरवलं म्हणजे तुम्ही सगळे झोपल्यावर मी रात्री 12 वाजता जाईल आणि ते तुमचं काम दिलेलं काम करून देईल. मग त्याला काय, त्याला विचारच नाही ना, तुला विचार बंद लोकांनी फेकलेला आहे, त्याला स्पर्श करायला तयार नाही कोणी, कोणताही ब्राह्मण कुठला त्या दिवसापुरता व्यक्ती, मात्र त्याला काम सांगायला तयार आहे. कारण का नीच जातीचे काम आहे ना, शूद्र जन्माला, शूद्र घरी जन्माला आहे तो. ठीक आहे, मला तुम्ही म्हणतात ते ठीक आहे. रात्री 12 वाजले, सर्व आपापल्या घरी झोपलेले आहेत, आणि झोपलेले असताना अचानक प्रत्येकाला एक स्वप्न पडलं. त्या ज्या रांजणामध्ये आम्ही म्हटलेलं तिथे ते बाटलेलं आहे, त्या ठिकाणी 2 देवदूत असे दोन व्यक्ती असे झुम्मर असे खेळू आले, 2 मित्र घेतात त्याकडे देवदूत त्या पाण्यामध्ये रांजणामध्ये आलेले आहेत, आणि अतिशय तिथून आंघोळ करत आहेत, आणि म्हणतात काय, अरे मी 3 लोक फिरून आलो, एवढं पवित्र आणि एवढं सुंदर पाणी कुठेही मिळालं नाही रे. महिमा बघा बाबांची, इतकं पवित्र पाणी त्रिलोक्यामध्ये नाही. इतक्या आनंदाचे नाचू लागले, त्यांना आश्चर्य वाटलं. ज्या ब्राह्मणाच्या ब्राह्मण स्वप्न बोललो, तो बाहेर आला, नेमकं झालं काय, तर राजनाकडे जाऊन पाहिला. जेव्हा हा राजनाकडे पोहोचतो तिकडून मी एक ब्राह्मण निघला, तिकडून मी निघला, तिकडून मी आला, मागून 2 निघून राहिले, तिकडून 3 निघून राहिले. म्हणजे अख्ख्या गावाला एकाच एवढी स्वप्न पडलं. हेच स्वप्न तसं लाईव्ह टेलिकास्ट पाहतो की नाही आपण, क्रिकेट मॅच, तसं ते त्यांनी पाहिलं. एका पिढी सगळं म्हणजे काय झालं म्हणून आपण जाऊन पाहू. आणि अचानक त्यांची जी बैठक आहे, ती बैठक त्यांनी तिथं कुणाला बोललो तिकडं बोलले नाही, त्यांना कळून चुकलं. तिथे झालं ते दिसलं म्हणजे स्वप्नात दिसलं, पण मध्ये हे पाणी अतिशय पवित्र आहे, आणि ते पवित्र पाणी आता एक थेंब सुद्धा वाया जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे. त्या भांग्याला पळवलं, अरे म्हणे तो तीर्थ आहे, महातीर्थ आहे, ज्याच्यापेक्षा सुंदर तीर्थ कोणी नाही. सर्वांनी त्या ब्राह्मणांनी 2-2 थेंबून सगळं प्राशन केलेलं आहे. त्या गावाला जेवढे बाटले बंद होते ना, त्यांचं बाटलं बंद खूप उत्तर गेलेलं आहे. ते आमचे श्री प्रभू बाबा, ते वस्त्र आमच्या वस्त्र प्रसादामध्ये आहेत. किती महान आम्ही आहोत, आणि त्याला आम्ही विद्यार्थी बनतो त्या बाईला कधीही विचार मानायचा नाही. हा खालच्या जातीचा आहे, मी मोठा पंडित आहे, कधीच समजायचं नाही. याच्याने आम्हाला खूप मोठे घोर नरक भोगावे लागतात, आणि हे नरक भोगण्यासाठी कोणाचे मन दुखते. आता समजा एखाद्या चांबराला मी शिव्या दिल्या, तो मालक करून चालला जाईल बिचारा, 2 थापला मारून गेला तोही खाऊन गेलो, तो मालक ते भोगवली. कारण त्याला थोकाची सुद्धा जमिनीवर त्याला उभा नाहीये. हे पंडितांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे, आणि त्या ब्राह्मणाकडे पोथी पाहायला जातो आम्ही. इतकं योग्य करतो, ब्राह्मणाचं तोंड पाहायचं नाही, हा शास्त्र सांगते आमचं. ब्राह्मण पंडिताचं तोंड पाहायचं असेल तर आमच्या महानपंथाचं सांगतात, त्यांच्याकडे ते कमीत कमी आमच्या देवाला पकडून तरी आम्हाला काही सांगता येते सांगते. सकाळी ते आले होते म्हणून दादा रोखले, प्रकांड पंडित आहे, परंतु ते म्हणजे थोडासा आहे दादाजी, मला प्रकांड पंडित आहेत ते, मला माहिती आहे, खूप मोठे विद्वान आहेत या बाबतीमध्ये. विचारा त्यांना अशा माणसाला आपल्या काय थोटांकडे जाता, ग्रह लागला तुला, हे लागलं ते लागलं, तुमच्याकडून पैसे वसूल देतात, करत काहीच नाही. अरे ज्याच्याजवळ
हे नाम आहे ना, त्याला जगातलं कोणी पाहू शकत नाही. नामाचे 10 आहे का तुम्ही पहा, नामाचे 10 आहे. 10 प्रकारे नाम आमचं रक्षण करतो. नाम पडते आकाश नाही पडते. समजा तुम्ही शेतामध्ये आहात, वीज पडून राहिलेली आहे असं वाटते आहे. अहो येणारी वीज तुमच्या मनात नाम तुम्ही करा. सर्व 5वं नाम घ्या, दुसरं नाम घ्या दत्तात्रय महाराजांचं. अहो ते वीज परत जाईल, वीज परत जाईल. एक उदाहरण मला आठवलं. सर्वच मरत नसतात, ज्याच्या आधी तोच गाडी येतो. एक गाडी चाललेली होती, अचानक आठवला सांगा. त्याच्यामध्ये 23 लोक प्रवासाला निघालेले होते. घनदाट जंगल आहे, तो वादळाचा पाऊस पडत आहे, धो पडत आहे पाऊस, कडकडाट विजांचा चालू आहे. रस्ता तिथे झालेला आहे. ड्रायव्हर म्हणतो आगे गाडी नाही जा सकती, रस्ता नहीं दिख रहा है. भीती खूप, तिथे जंगल आहे, हिंस्र प्राणी येऊ शकतात आणि म्हणून भीती वाटायची. करावं कसं? वीज वरून येते असे करत या छतापर्यंत येते, पुन्हा वापस जाते. ही एका झोपडीत थांबलेली आहे, त्या गाडीत थांबलेली आहे. काय करावं सुचत नाही. एकाने म्हटलं कोणीतरी आपल्याला पापी आहे म्हणे. जो इथून पापी असेल त्याने गाडीने खाली उतरून जावं. आता तुम्ही सांगा, समोर एवढं मरण उभा आहे, वादळ चाललेलं आहे, पाणी उडालेलं आहे, वीज कडकडत येते, परत जाऊन जाईल. असं वाटतं की जणू पडते, येते पुन्हा परत जाते. एवढी भीती निर्माण झालेली आहे. लक्ष प्रकाश विजेच्या क्षणाला पडती आहे आणि तो म्हणतो पापी कोणी बाहेर निघेल. पापी व्यक्ती तरी बाहेर निघेल का त्यावेळी? अशा वेळी अजिबात निघणार नाही. आणि म्हणून पण विजेचं काम बी सुरूच आहे. आता गेलो वाचलो असं क्षणाला व्हायला लागलं. आणि या भीतीभूती त्यांनी म्हटलं का बाबा कोणाची चालेल. निर्णय घेतला त्यांनी लगेच. काय करणार? जितके लोक होते त्यांनी निर्णय घेतला. या ठिकाणी जो पापी माणूस असेल तो आता लक्षात येईल. म्हणजे कसा? गाडी थांबव, ड्रायव्हर गाडी थांबवलेली आहे, पण हे समोर एक झाड आहे. 30 फुटावरती एक झाड होतं, 30-40 फुटावर झाड होतं. इथे गाडी त्यांनी इथेच येते. सांगितलं की एका माणसाला खाली उतरायचं आहे, 10 वर जाऊन त्या झाडाला स्पर्श करायचा आहे, लगेच परत यायचं आहे. ठरलंय. एक उतरायचं, जल्दी जाऊ, पटकन जा, स्पर्श करा, धावत असा घुमून यायचा स्पर्श करून. ठरलंय. पहिला गेला, धावत गेला, भीती बोल मात्र हात लावला, आला. वाचलो नाही, वाचलो. दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला, 5वा गेला, शेवटचा नंबर आला. उतरायला रिकामा त्याला उतरायला रिकामा नाही. अरे म्हणजे तू निघ बाबा, आम्हाला मारते का तू? आता तूच खरा पापी आहे, तूच खरा पापी. अरे मी नाही ना. अरे मला नको, मी नाही करतोय तो. नाही शेवटी 2-4 लोकांनी धरली, याच्यामुळे भीत चाललेली आहे, येऊन राहिली, जाऊन राहिली. अरे जल्दी फेका धरली. हात धरला 2-4 लोकांनी, कोणी पाय धरले, कोणी हात धरले, बाहेर उतरून जोराने फेकला त्याला. त्याने तिथून दंडवत केला, त्यांना झाडाला जसा याने स्पर्श केला, पडली. बसात वाचला. अरे त्याच्यामुळे तर तो वीज वापस जात होती, तो भाग्यवान होता. आणि म्हणून कोणत्या संतांच्या ठाई कोणती महिमा आहे, कोणती त्याच्या अंगी शक्ती आहे, कोणत्या विचाराने तुमच्या समोर येतो आहे, सांगता येत नाही. कोण कसा आहे ओळख करा, एवढंच मला सांगायचं. मित्र, तुम्हाला माझं पटलं नाही तर ते पत्र सगळं माझ्या करा. मी ज्ञानी नाही, आधी सांगितलं, आताही सांगतो. मी ज्ञानी नाही. एक सहज चर्चा करावी म्हणून तुम्ही आम्ही बसलेलो आहोत, बघता पण नाही मी. पण कधी संधी देते आहे परमेश्वर, तर त्याला कदाचित काही जर मिळालं तर स्वीकार करतील, वाईट जर मिळालं तर माझ्या पत्रिकाला स्वीकारायला पाहिजे. ज्ञानी कोणी त्याला झालेलं नाही. आता कोणी एखादा व्यक्ती सांगा का जो म्हणतो आहे
माझ्यापेक्षा दारी कोणा नाही, मला सगळं माहित आहे. मी आजपर्यंत नाही पाहिलं तुम्ही पाहिला असेल तर माहिती. मला सर्व समजतं, सर्व ज्ञान माझ्याकडे भरलेलं आहे. अरे बापा हो, ज्याला 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराण 52 उपनिषद माहित होते तो माहीम म्हटलं सगळ्यात पुराला हात लागला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि तेलंगणातले जेवढे काही महापंडित त्या काळात सर्वांना निरुत्तर केलं होतं. माहिती कथा सांगायला जाईल 2 तास म्हटलं मला, आणि उत्तर बोला जाईल 2 तास म्हटलं मला. काय करतो ओके, रात्री बोलून उठून देत नाही. असं घेतलं पाहिजे कोण, तुम्हालाही त्रास होईल, काळजी घ्यायची आहे मोठा. ज्या जगात एक प्रकाश देणारा सूर्य या ब्रह्मांडाचा नायक आहे ना सूर्य, तसा हा माया ज्ञान सूर्य आहे. स्वतःला माहित एवढा ज्ञानी कोणी नाही. आंबेडकर सारख्या 100% बरोबर नाही बोलू शकत. खरं सांगतो तुम्हाला मी, आद्य गुरु जेवढे बनले असतील ना, आमच्या स्वामींनी शिकवले घडलेले आहेत. लक्षात ठेवा. पहिली शिक्षिका कोण बनली? सावित्रीबाईंचे नाव घ्या. सावित्रीबाईंनी अनुकरण केलेलं आहे. शिक्षिका ज्याचे वेळेस कोणी नष्ट केला, आमच्या पंथानाच्या स्वामींनी श्रीप्रभू बाबांनी केला आहे. मातंगाच्या दारूच्या स्वामींनी खाल्लेला आहे. त्यातील आमच्या पंथानं नष्ट केलेला आहे. अभिमान असायला पाहिजे आम्हाला. प्रत्येक गोष्ट आमच्यापासून प्रथमतः सुरुवात झालेली आहे. आणि ही जर गोष्ट आम्ही जर लक्षात नाही बनली तर मानव म्हणलं आम्हाला अर्थ तरी काय आहे? काय अर्थ आहे? तुम्हाला काही पैसे मागण्यासाठी आलेला नाही. माझा इतिहास आहे, कोणाच्या बाबतीत बोलत नाही, माझ्या बाबतीत बोलतो नाही. तुम्हाला 100 फोन माझ्या नंबर म्हणून तुम्हाला मी त्यांचे माझे संपर्क आहे. किती लोकांनी मला संकल्प सोडलं, घर देण्याचं तरी जागा देतो. पुणेसारख्या शहरामध्ये करोडो रुपयाची जागा आहे, पण द्यायला तयार आहे. स्वीकारलं आहे करोडोची जागा. मुलांनी म्हटलं नाही मला जागा दिली, मागणी त्याला दिलं बी, बिन मागणी दिलं नाही. लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही आले तुम्ही मला 10 रुपये पूजन केलं पाहिजे, माझी अपेक्षा आहे. सध्याला ऐकून मात्र जा नक्कीच. सध्याला वाढू नका. काय सांगितलं बाबा तिकडे जाऊन कल्पना करू नका, कोणाचा विश्वासघात करू नका. चिंता कशाला म्हणतात? भाषा खूप मोठी आहे. चिंता म्हणजे काय आहे? तुम्हाला येत पाहिजे. बकरा कापला काही खांटात घाला म्हणजे बकरा, अरे त्याला ते एकाच बकरा कापलायची हिंसा घडली हो. आता काय करते? एक बकरा कापते किंवा एखादा पार्टी करणारे लोक किंवा म्हणू नका कमी घ्या, काय म्हणतात बकरा कापतो. मला सांगता येईल सांगायला कसं वाटतं, तुम्ही उदाहरण सांगता येईल. परंतु त्या खाणारे मांसाहारी लोक शिकवलं कापणारा एक आहे, 100 लोकांचा तो पूर्ण म्हणतो आहे. त्याला आवडते म्हणजे त्या कसाव्याला किती हॉटेल असे की बुद्धी असेल, त्याला जीवात्मा सारखाच आहे. जीवात्मा सारखा आहे. तुम्ही हत्याला मानलं तरी तेवढंच पाप नाही, मग त्याला मानतेच लागेल. परंतु असे अनेक आम्ही पाप करतो म्हणजे त्या खाटकापेक्षा भयंकर आहे. दारू असं म्हणतात, एक थेंब दारूची देशी दारूच्या निर्मितीसाठी 1 लाख जीवांची हत्या होती, तेव्हा 1 थेंब दारू तयार होते. काय काय म्हणतात जंगलमध्ये जर 1 लाख जीवांची हत्या होऊन ते विचरण आम्हाला मिळत असेल ते वस्तू किती हिंसक नव्हे याची कधी कल्पना जरी केली का? गोष्ट आले तर चालतो खाटकाला
अरे त्याला तुम्ही कधी मारलाय? एखाद्या म्हातारी जेव्हा खालच्या जातीला बोला जावं, तू दिसू नाही, तू सावली नको बोल, बिचारा तो बंद करून चालला जाते, अपमान करते, बोलत असतो तो. मनात विचारून आला तर चांगला गुण असेल का हा विचार करा. मनामध्ये तो तेव्हा त्या ठिकाणी हा प्राण होईल त्याला काय वाटलं असतं तो विचारतोय कुणाला कमी कुणाला त्याला झाली मानसिक चिंता आहे. या 100 इंचेपेक्षा 10 पटीने मोठी आहे. लक्षात घ्या. तुम्ही म्हटलं की बाबा तुम्ही मौल्याला असता, मी तुम्हाला 10 रुपये 100 रुपये तुम्हाला एका बाबांची माझ्याकडे त्या बाबाने उसने मागितलं तुम्ही देऊन द्याल का? माझं जाणं होत नाही. तुम्ही विश्वासाला माझ्याकडे देता म्हणून काय पुढे विसरून काय मलाईमध्ये तुम्ही 100 बाबाच्या हातात मागवले, मलाही माहिती तर द्यायच्या पण दिलेली नाही. पण तुमच्या वरतीच्या तो जेव्हा तो यात्रेला येतो तो विसरलेला असतो, घाई विसरलेला असतो. पण त्याला आठवते वसंत पंचमीच्या यात्रेला आलो आहे, त्या बाबांना अचानक भेट होते, त्याला आठवते अरे त्यांचे 100 बाबाजी. तो झाला कसे काय तो बरोबर काही बोलत नाही. बरोबर काही बोलत काय नाही होत. मी काय नाराजी आहे, नाराजीकडे आहे का मग चालेल, काही नाराजी सांगत नाही तसं काही नाही. काही तर तुमच्या मनात आहे. अरे म्हणजे तुमचे 100 साहेब बोलले गेलं तुमचे 100 कासे बाबा आणले नाही गावला प्रवचन दिलं त्यांनी चांगल्या हा इतकं बंदा सांगतो बाबा, इतकं टिकायचं बाबा काय याला लागते 200 पैसे भरून देते. पण त्याचं मन किती दुःख आणि किती मोठा विश्वासघात केलेला आहे. विश्वासघातासारखं पाप नाही कधीच तुम्हाला माफ होणार नाही. आणि अशा गोष्टी आहेत या ठिकाणी परमेश्वर क्षमाच करत नाही. हा एक विषय घेतो पुन्हा मी साधू आहे. सातही विषयांचा त्याग करून सातही ज्याला सुचलेले आहे, सातही प्रातिनिकार अपदेशा तो साधू. परंतु तुम्ही एखादं चूक केली ना, तुम्हाला विश्वासघात केला, तुमचे 100 रुपये मारून घेतले, तुमचे माल पडले, उठून घेतली, टाकून घेतली खिशामध्ये, जेवढं माफ होत म्हणजे माता बहिणीचं बरोबर आहे. कोणाला मी आई समजतो, कुणाला बहीण समजतो, कुणाला वाटतं त्याच्याबद्दल विचार करतो कितना अच्छा होता रे. फक्त नंबर चष्मा दृष्टी एकच आहे आणि एकच आहे ती कोणती असते माता. पाहण्याच्या दृष्टीकोन कसा आहे माफ करू शकतो. परमेश्वर तरी एवढं कृपाळू आहे, कनवाळू आहे, क्षमा करू शकतो. परंतु एक गुन्हा बात करू माफ करू शकत नाही, तोच गुन्हा तुम्हाला विचार घ्यायचा आहे. तो गुन्हा म्हणजे एकच कोणता, देवतेला शरण छाने. देवाला सर्व आवडते, माफ करू शकतात, कारण दयाळू भयानू कृपाळू कनवाळू येतो. अनंत गुणांनी युक्त तो परमेश्वर जीवाच्या उद्धारासाठी तो धडपडतो, तिथे अवतरतो आणि आपण चुका करूनही त्याला कर्माची परत भोगायला लावतो.
दुर्दैव वाटतं की याला आधी पाठवलं गेलं त्यांना दाखवले गेला. पण असा एक गुण आहे देवता गुण, देवताला शरण जाणे हा गुन्हा परमेश्वर कदापि माफ करत नाही. चुकीची नजर टाकली असेल, एखादा बलात्कार केला असेल, चोरी केली असेल, वेश्यागमन केलं असेल, दारू पिलो असेल, शुगार केलं असेल, शिकार केली असेल, परमेश्वर क्षमा करू शकतो, आदरणीकरण पूजा करेल. देवतेला शरण घेण्यासाठी वाट क्षमा नाही. लक्षात करूया, सृष्टी संपतेपर्यंत अनंत कोटी वर्ष तुम्हाला नकार तुम्ही किती वर्षात पाण्यात पाठवत लागते. हा कधीच लक्षात अनन्य भाव एका पत्नीला एकच पत्नी पाहिजे, एका पत्नीला एकच पत्नी पाहिजे. आमच्या देवालयात मेरा पत्नी मेरा होना चाहिए, वो है मानो उसका नाम है मानो. आणि छान त्यांना पाहिजे पाणी पिण्याची खाण्याचे म्हणजे मला पाणी द्यावं लागतं. आज पाण्यामध्ये धन्यवाद. काय करावं काय करायला नाही तर ती बोलणार कमी जर शिकणार नाही तुम्ही तर नक्की लक्षात नक्की ठेवायची. काहीतरी एखादा छोटा बोलणं बरोबर करून गेला पण काहीतरी तुम्हाला सार्थक झालंय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती पाप केले, किती अनेक प्रकारची गुन्हे आम्ही करतो. तुझी आई काय देखली होती काय तिला तुम्हाला पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, कोणी असेल अधिकाऱ्यांनी सांगितले अधिकार आहे. स्त्रीला माय मातेला सांगतो त्याची नजर बाकडे जाऊन ती प्रतिबद्ध आहे. कशी हे नाम पडेंगे टिकवणं शिका तो आहे तुम्ही सांगता. अशा प्रकारे जर तुम्ही टिकावलं पशुपक्षी
आपण म्हणतो ना, कित्येक मायबापांना पोरं खायला देत नाही, मारतात, शिवा देतात. आणि मास्तरांना पण कसं काय काय विचार करतो काय घ्या करायला पडेल ना. आम्हाला परिणाम बोला बाकी उर्वरित जे कर्म आहेत ना, कुठेतरी तुम्हालाही केलं नाही, मलाही केलं नाही, तुम्हालाही होणार नाही. तुम्ही सांगा तरी मला पण लागत नाही, काही पाणी बुद्धी आणली त्यांनी साधा सुद्धा बोललो